काय नियमांचं पालन करता शुभेच्छा तुम्हाला. चालत जात आहे ना. मोदींनी सांगितलंय. पेट्रोल घेऊ नका, मग काय पाण्यावर गाडी चालवायची का? ते सगळ्यांना सांगा पहिला बंद करायला, पहिला मंत्रीपासून सुरू करायचं. ते लोक त्यांचं जे आहे ना एवढं सगळं ते सगळं बंद करायला सांगा, नंतर कॉमन मॅनला सांगायला सांगा. आता तापात जर ते घेऊन नाही गेले तर त्यांना ओळखणार कोण? हे बोललं तर शासनाने नियम दिलेले आम्ही पाळतोच, पण या शासनाने पहिले स्वतःची काळजी घेतली पाहिजे ना. त्याला एवढं वेस्टेज करतात, त्याला एवढं तापा घेऊन फिरतात. आता इलेक्शन झालं 5 राज्यामध्ये, त्याच्यानंतर त्यांना कळालं का या सगळ्या गोष्टी आता सामान्य माणसांना त्रास द्यायचं काम करतायत ते. आठवड्यात माझा होता 800-900 रुपये. 800-900 रुपये. आता 100-50 रुपये तर कमी भरणार नाही तेवढंच बघ. नाही. मोदींनी सांगितलंय. मोदींनी सांगितलं म्हणून काय आपल्याला जेवढं लागतं तेवढंच आपण भरणार ना. त्यामुळे ते बोलतात ना कमी पेट्रोल वापरा. मग त्यांना काय सांगायचं, पहिलं तुम्ही जे विमानाने प्रवास करता तो बंद करा. तुमच्या मागे ज्या 40 गाड्या फिरतात ना ते बंद करा. 25 रुपये घरामध्ये भाजी आणली तर 2 टाईप कशी तरी खाऊ तरी. वडापाव कसा खाणार आता गरीब माणूस? पण आता तो वडापाव घेताना विचार करतोय वडापाव कसा घ्यायचा. मुंबईची अवस्था इतकी बिकट झाली.